तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि एका नवीन ब्लॉगमध्ये. सो आज भिवपुरीला आहोत आम्ही आता सध्या. आणि मी आता भिवपुरीला आहे आणि जस्ट ट्रेकचा प्लॅन ठरला आहे आणि आम्ही जात आहोत आज गॅरबेट प्लॅटू. आणि जस्ट आता सुरूच करू ब्लॉग. आणि माझ्याबरोबर आहे अमर. जस्ट आलो आता आणि ट्रेक स्टार्ट करू. तर खूप महिना झालं प्लॅन करत होतो ट्रेकचा. जवळपास 1-2 महिने झालं प्रिपरेशन करतो आहे ट्रेकसाठी. आज सत्य आहे काही सत्य आहे 2-3 महिने झालं ट्रेकचं प्रिपरेशन करतो आहे. नवीन कार्गोज, नवीन बॅग हे वगैरे खूप पॅकेज घेतले. नवीन गॉगल पण घेतले आणि आज मुहूर्त लागला आहे ट्रेकचा जस्ट. तर तुम्हाला इथे येण्यासाठी सगळ्यात आधी कर्जत पास पकडावी लागेल आणि भिवपुरी रोडला उतरावं लागेल. त्यानंतर तिथून इथे डिक्सळ विलेजच्या इथे यावं लागेल. तर घेतलं आम्ही आज आता प्रॅक्टिस प्रॅक्टिस खाऊन जस्ट ट्रेक स्टार्ट करू आम्ही आता. आणि नंतर पुढे दाखवूच की कसं जायचं आहे, कुठून आलं. जस्ट प्रॅक्टिस फिनिश करून जस्ट स्टार्ट करू. तर स्टेशनवरच आहे, नाश्ता वगैरे झालं आहे सगळं आणि जस्ट आम्ही निघालो इथून. आणि पाऊस पण भरपूर पडतो आहे सध्या. या ब्रिजने वेस्ट साईडला यायचं आहे. इथून भिवपुरी वेस्टला त्यावाल्या ब्रिजने यायचं आहे आणि इथून परत स्ट्रेट जायचं आहे. तर इथे येण्यासाठी तुम्ही कर्जत फास्ट पकडून येऊ शकता. जस्ट भिवपुरी रोडला उतरा. भिवपुरी रोडला उतरल्यावर हावाला रोड घेऊन इथून तुम्ही ट्रेक स्टार्ट करू शकता. तर सांगायचं नाही, ब्लॉग बनवायचा उद्देश हाच आहे की आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे नॅचरल स्पॉट्स एक्सप्लोअर करायला पाहिजे. त्यांचा इतिहास वगैरे जाणून घेतला पाहिजे, त्यांचं जपन केलं पाहिजे. आणि ह्याचसाठी आपण वेगवेगळे ट्रेक्स वगैरे अरेंज करत असतो, प्लॅन करत असतो. तर माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्हीही अशा प्रकारचा एक ट्रेक वगैरे प्लॅन करू शकता, शॉर्ट अँड सिम्पल, आणि निसर्गाचा आस्वाद घेऊ शकता, एन्जॉय करू शकता. तर तुम्ही लेफ्ट टर्न घेतल्यावर या साईडने तुम्ही स्टेशनवरून याल आणि इथे हा मेन एंट्रन्स, स्टेशनच्या एंट्रन्सचा गेट दिसेल. त्यांना लँडमार्क म्हणून मंदिर दाखव. आणि इथे लँडमार्कवरून तुम्हाला हे मंदिर दिसेल. हे मंदिर दिसल्यावर इथून इथला डावीकडचा रोड पकडून वरती जायचं आहे. इथे या हायवेला तुम्ही नाश्ता वगैरे करू शकता. खूप नाश्ता वगैरे करायचे हॉटेल्स वगैरे आहेत इथे. तर इथे तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बघायला भेटेल. आणि इथूनच ह्या गेटने आपल्याला आतमध्ये जायचं आहे. इथून आतमध्ये गेल्यावर आपला ट्रेक स्टार्ट होतो ऑफिशियली. जर तुम्ही ते पावसाळ्याच्या दिवसांमध्ये यायचा प्लॅन करत असाल तर तुम्हाला रेनकोट घेऊन येणं मॅन्डेटरी आहे. कारण इथे जस्ट अधूनमधून पाऊस येतो जातो आहे. म्हणून जस्ट मी रेनकोट घालूनच ठेवलं आहे, काढलंच नाही अजून. आणि मोस्ट प्रोबेबली पुढे पण येतच राहील पाऊस. आणि जस्ट आम्ही चाललो आहे धूम लेकला. हा रस्ता एकदम स्ट्रेट धूम लेकला जातो. तर तुम्हाला स्टेशनपासून इथे यायचं असेल तर तुम्ही चालत पण येऊ शकता. चालत जस्ट 20 मिनटाचा रस्ता आहे, जास्त मोठा नाही. पण जर तुम्हाला चालायला जरा जास्त लोक असतील, 2-3 लोक असतील,
किंवा तुमचा ग्रुप वगैरे असेल तर तुम्ही इथे रिक्षाने पण येऊ शकता. रिक्षाने ऑलमोस्ट तुम्हाला 60 रुपये किंवा 50 रुपये पर पर्सन असा कॉस्ट पडून जाईल, जेणे की त्या रिक्षाने तुम्ही डायरेक्ट बेस विलेजपर्यंत पोचू शकता, बेस पॉईंटपर्यंत. तुम्हाला ह्याच रस्त्याने यायचं आहे आणि इथे वरती जाऊन तुम्हाला धूम लेक पाहायला मिळेल. जस्ट थोडासा ट्रेक करून इथून भिवपुरीवरून थोडासा ट्रेक करून आम्ही भारी व्ह्यू दाखवतो. भारी व्ह्यू आहे एकदम. वी हॅव फायनली रिच्ड ढोम लेक वॉट एव्हर इट इज. आणि तिकडे तुम्हाला तेच मंदिर दिसेल जे मी स्टार्टिंगला दाखवलेलं. तुम्हाला हा कंप्लीट गायडन्स आहे. तुम्ही ह्या स्टेप फॉलो केला तर एक्झॅक्टली इथेच येऊ शकता. एकदम असं निसर्गरम्य वातावरण आणि जस्ट ढोम लेक आणि पुढे गारबेट प्लेटू. एकदम सिनॅरिक व्ह्यू येतो. तुम्ही एकदम भारी भारी पद्धतीच्या फोटोशूट करू शकता इथे या टेकडीवर वगैरे. जस्ट आता सूर्य पण उगवला आहे पण ढग इथे आहेत. आता थोडंफार फोटोशूट वगैरे करून घेऊ आणि नंतर थोडं स्टार्ट करू. हवा पण एकदम थंड थंड वाटते इथे. सख्य सुंदर सह्याद्री, सख्य सुंदर एकदम निसर्गरम्य वातावरण आहे. तुम्हाला एकदम निसर्गरम्य डोळे भरून पाहता येईल. एकदम खतरनाक व्ह्यू. लेक तर पावसाळी वातावरण आहे आणि खूप इथे चिखल वगैरे पण झालेलं असतो स्पॉट्स. म्हणून मी रेकमेंड करेल की तुमच्याकडे ट्रेकिंग शूज असेल तर एकदम प्लस पॉईंट आहे. कारण इथे मोस्ट ऑफ स्पोर्ट्स शूज वगैरे असतील ते पण स्लिप वगैरे करतात. सो मी सजेस्ट करेल की ट्रेकिंग शूज वगैरे असतील तर एकदम बेस्ट पॉईंट आहे. आणि मी पण ट्रेकिंग शूजच ऑर्डर केलेले आणि जस्ट आलो आहे. आता इथून भरपूर असे फोटोशूट वगैरे करू आम्ही. त्याल्यावर तुम्हाला अशाच प्रकारचे एकदम छोटे छोटे वॉटरफॉल्स एकदम वरतून डोंगरावरून येताना दिसतील. अशाच प्रकारचे वॉटरफॉल्स खूप सारे आहेत तिथे. तुम्ही कुठे पण फोटोशूट वगैरे रील्स वगैरे बनवू शकता. खूप मस्त व्ह्यू आहे. खूप नॅचरल एकदम निसर्गरम्य वातावरण झालेलं आहे इथे. आणि मी रेकमेंड करेल की तुम्ही हा ट्रेकला याच. तुम्ही प्रत्येकाने या ट्रेकला प्रत्येकाने एकदा जीवनात एकदा तरी या ट्रेकचा आनंद घेतलाच पाहिजे गारबेट प्लॅटूचा. आणि एकदम मस्त मस्त डोंगर वगैरे, डोंगरदऱ्या आणि ते ढोम लेक एकदम मस्त मस्त वातावरण आहे. जस्ट आम्ही आता वरती जाणार आहोत आणि वरती जाऊन इथे डायरेक्ट माथेरानला जाऊ. डायरेक्ट इथून माथेरानला रस्ता आहे. तिकडून मग नेरळची टॅक्सी पकडून घरी जाऊ. सो तुम्ही शेवटपर्यंत व्लॉग बघा अँड आय होप यू आर एन्जॉईंग द व्लॉग. तर आम्ही आता आलो इथे वॉटरफॉलला, पाली वॉटरफॉलला आलो आणि धबधबा क्रॉस करतो आहे. इथे पाणी खूप पाण्यातूनच आम्ही क्रॉस करतो आहे धबधबा. हा चालतो. शूज पण सगळे भिजलेत माझे. तिकडून नदी क्रॉस करून यायचं तुम्हाला इथे आणि इथून असं वरती जायचं या साईडने. हाफ ट्रेक पूर्ण झालेला आहे. अजून हाफ बाकी आहे. म्हणजे 50% कंप्लीट झालं आहे, 50% अजून बाकी आहे. आतापर्यंत आमची हालत टाईट झाली. हालत टाईट आहे. पण एक मी सजेशन देईल, पावसाळ्यातून जर का तुम्ही इथे येणार असाल तर कंपल्सरी चांगले ग्रिपवाले ट्रेकिंग शूज घ्या. कारण मॅन्डेटरी आहे. पूर्ण चान्स आहेत. हां, खूप सटकायचे चान्सेस आहेत. चिखल बिकल सगळीकडे आहे. ॲटलिस्ट ट्रेकिंग शूज नाही तर ॲटलिस्ट स्पोर्ट्स शूज तरी चांगल्या ग्रिपचे घ्या. कारण ते खूप मॅन्डेटरी आहे आणि ते काही अपघात वगैरे होऊ नये म्हणून इम्पॉर्टंट नोट देतो. सिनरी तर बघू शकता. इथून तुम्हाला हा पाली वॉटरफॉल आहे. या वॉटरफॉलच्या इथून
खालून तुम्हाला इथे वरती यायचा रस्ता भेटेल. इथून वरती या रूटने तुम्हाला यायचं आहे. अजून एक तुम्हाला सजेशन की पाण्याच्या बॉटल वगैरे किंवा वेगवेगळे कुरकुरेचे वगैरे रॅपर्स वगैरे असतील ते तुम्ही स्वतःकडेच ठेवून घरी येऊन जाऊन कचऱ्याच्या डब्यातच टाका. इथे आजूबाजूला कुठे टाकू नका, कारण खूप चांगली जागा आहे आणि निसर्गाचं रक्षण करा अशाच प्रकारे. आय होप यू अंडरस्टँड दिस. पण इथे येताना वॉटर नक्की कॅरी करा आणि जास्त वॉटर कॅरी करा, कारण बॉडी डिहायड्रेट होते. त्यासाठी पाणी पोटात जाणं गरजेचं आहे. हो, आणि इथे एवढं धुकं वगैरे असून इतकं पाऊस वगैरे मधून पडून पण आम्हाला खूप घाम आलेला आता, आणि म्हणून थोडंसं पाणी वगैरे पण पिऊन डिहायड्रेट केलं आहे स्वतःला. हायड्रेट केलं आहे सॉरी. म्हणून पाणी पण इम्पॉर्टंट आहे. पण एकदम चांगला व्ह्यू आहे इथे. तर गाईज आम्ही आता पोचलो आहे साग विलेजला. कॅमेरा थोडा ब्लर होता. साग विलेजला पोचलो आहे. आणि साग विलेज म्हणजे इथे सागाची झाडं वगैरे जास्त आहेत, म्हणून ह्याला साग विलेज असं म्हणलं जातं. आणि आधीपासूनच हे नाव पडलं आहे त्या विलेजचं. आणि तुम्हाला इथून यायचं आहे पाचच्या साईडने. इथे हॉटेल वगैरे भेटेल आणि इथून ह्या रूटने जायचं आहे. जस्ट राईड घ्यायचं आहे. तुम्हाला इथे आल्यावर ट्रेक करताना काही लोक दिसतील, त्यांच्या मागे जायचं फक्त. मग सीधा सरळ गारबेटला फक्त विकेंड्सला लागू होतं. पोचू फक्त विकेंड्सला आणि हे फक्त हा रूल फक्त विकेंड्सला लागू होतो. हे दुसऱ्या दिवशी आलं तर वीकडेजला आलात तर एवढं कोण भेटणार नाही ट्रेक वगैरे करताना. तुम्ही भटकलात तर इथल्या रहिवाशांना विचारायचं. म्हणून हा व्हिडिओ बघून तुम्हाला समजा रूट काढायचा. गाईज इथे येताना जे लोक मेन रूट फॉलो करतात त्यांनाच फॉलो करा आणि जावा वरती, कारण इथे भरपूर सगळे रस्ते बिस्ते जातात वरती. म्हणून जे लोक असे जातात त्यांच्याबरोबरच जावा, मी असं सजेस्ट कर. मग आम्ही आता असंच चाललो आहे, दुसऱ्या रूटने चाललो आहे वरती. मी शूज वगैरे पण जास्त भिजलेत फुल. काय आमचा मगाचा अंदाज थोडासा चुकलेला. ॲक्च्युली मगाशी 50% नाही, फक्त 40% झालेला कंप्लीट. 35% झालेलं कंप्लीट, कारण अजून पुढे भरपूर चढायचं आहे ॲक्च्युली. इथून तुम्ही व्ह्यू बघू शकता. करून दाखवतो आम्ही. फुल म्हणजे तुम्ही बघू शकता की किती चढाई आहे इथून. तुम्हाला सागाच्या विलेजच्या इथूनच लेफ्ट मारून यायचं आहे वरती इथे येण्यासाठी. ते तुम्ही बघू शकता की लोक अशी चढत आहेत. ऑलमोस्ट त्या वरती दुकानमध्ये जायचं आणि इथे वरती जी धुकं बिकं दिसत आहेत, ढगं दिसत आहेत, तिथपर्यंत आम्हाला पोचायचं आहे. सो लेट्स गो. पण इथे तुम्हाला एका गोष्टीची कमी नाही वाटणार. अशा प्रकारचे छोटे धबधबे प्रत्येक स्पॉटवर दिसतील. आणि याच्यामध्ये फ्लो पण सांभाळून पाय ठेवा. फ्लो पण एकदम जास्त असतो, म्हणून पाय घसरून वाहून जाण्याची शक्यता असते. म्हणून ह्या असल्या स्पॉटवर सांभाळून पाय ठेवूनच ट्रेक करा. तर इथे वरती पाणी आणि काकडी वगैरे ह्याचं दुकान आहे आणि चहा वगैरे पण भेटतो आहे दुकानात. आणि आम्ही ह्याच्या शेवटच्या टप्प्याला पोचलो आहे. इथे तुम्हाला हे दुकान भेटेल आणि तुम्हाला जस्ट इकडून तो साग विलेज आहे ते त्याच रूटने यायचं आहे. जस्ट तो फॉलो करत यायचं आहे. इकडे तुम्हाला ते धूम लेक दिसेल, धूम लेक. आणि इथून वरतून अजून हे टाकू घेतलंय लिंबू पाणी फॉर 30 रुपीज. आणि जस्ट एन्जॉय करतो. नेचरसोबत लिंबू पाणी मस्तच लागतं ना.
फक्त थोडं थंड नाही, थंड असतं तर थोडी मजा आली असती. तर ठीक आहे, परत आपल्याला इथून ट्रेक स्टार्ट करायचं आहे. तिथून ते इकडून तुम्ही बघू शकता कुठपर्यंत ट्रेक आहे. ते एकदम वरपर्यंत जायचं आहे गारबेट प्लेटूसाठी. आणि जसं वाटलेलं तसं तर एवढं इझी तर नाही जेवढं वाटलेलं तेवढं, बिकॉज ऑफ रेन अँड ऑल. आणि तसं कळसुबाईला जसं एन्जॉय केलेला तसंच एन्जॉय करतो इथे. आणि डिफिकल्टी पण ऑलमोस्ट तेवढीच आहे, जास्त काही डिफरन्स नाही. आणि वरती गेल्यावर मग तुम्हाला तो माथेरानवरून जायचा रोड दाखवेल मी. सो दॅट्स इट. तर आम्ही आलो आहे, जस्ट ट्रेक करतो आहे. तुम्ही पाठी बघू शकता, अजून 2-3 पॅचेस आहेत अजून वरती. आणि ते पाऊस पण एकदम खूप जास्त येतं. पाऊस तर तुम्हाला कंटिन्यू भेटेल जवळपास ऑक्टोबरपर्यंत वगैरे. आणि शूज चांगले असेल तरच या मोस्ट ऑफ पावसातून चांगले ग्रिपवाले वगैरे. पण खूप हे होतं, घसरतात पाय वगैरे. इकडे तुम्ही बघू शकता सगळा व्ह्यू दिसतो इथून, जिथून आतापर्यंत आलो आहे आम्ही. इथले सगळे व्ह्यू दिसतात इथून. इकडे ते छोटे छोटे धबधबे, इकडून हा ट्रेल, इकडून हे शेती वगैरे. इथे हे धूम लेक काय ते. आम्ही जस्ट इकडून ह्यावाल्या स्पॉटवरून आलो आणि इकडून असं ट्रेक इथून असं करत इथपर्यंत आता ट्रेक वगैरे करून आम्ही इथपर्यंत आलो आहे. तर थोडासाच राहिलं आहे अजून बॅच, तरी पण अजून खूप जास्त आहे. म्हणजे आपण बोलू शकतो की बिगिनर फ्रेंडली तरी नाही आहे ट्रेक. ऑलमोस्ट इंटरमिडिएट वगैरे असेल तर चांगलंच आहे. जस्ट शेवटचा बॅच कवर करून पण डायरेक्ट ब्लॉग स्टार्ट करतो तिकडे. टू बी ऑनेस्ट आत्ता आमचं 50% कंप्लीट झालं आहे ऑलमोस्ट. कारण हा ट्रेक जेवढा इझी आम्हाला वाटत होता तेवढा तर बिलकुल नाही. खूप अजून वरती जायचं आहे. आणि वरती गेल्यावर तोच माथेरानचा वगैरे तसा स्पॉट येतो. तिकडून जाऊ आता. आपल्याला बोलायचं हा ट्रेक विदाऊट चांगल्या ग्रीपच्या शूजशिवाय करू नका. शूज चांगले असतील तरच या ट्रेकला आहे, नाहीतर लवडे लागते. ते तर आहे. इकडे धबधबा आहे हा, आणि तुम्हाला इथूनच यायचं जस्ट हा ढोम लेक क्रॉस करून इथून पुढच्या धबधब्याच्या इथून राईड घेऊन परत इथून साग विलेजच्या इथून या साईडला चढून यायचं. आणि हा इथे सोंडाई फोर्ट आहे. तर इथून तुम्हाला खालचा व्ह्यू सगळा दिसेल. सगळं इथे गावं वगैरे आहेत. आणि इकडे धूम विलेज आहे, सॉरी धूम लेक आहे. तो वाला पण एरिया दिसेल इथून. शेवटच्या टप्प्याला आहेत. तिकडे वरती झेंडा दिसतो आम्हाला ऑरेंज कलरचा. थोडंसंच डिस्टन्स कवर करायचं आहे तसं. आणि इथून तुम्ही पूर्ण व्ह्यू बघू शकता कसा दिसतो वरतून काय आहे. सो जस्ट फायनल टप्प्याला आहे. एकदम शेवटचे 2-3 स्टेप्स राहिलेत आणि इकडून जस्ट आलोच आहे आपण. खूप टॉपवर आहे, टॉप मोस्ट पॉईंटवर आहे आपण आता. फायनली आपण पोचलोय गारबेट प्लॅटूला. फायनली गारबेट प्लॅटूला पोचलोय. टॉप मोस्ट पॉईंटला आलो आहे फायनली. इथे खूप हवा चालली. आणि इथून पाटचावाला जो रूट आहे तिकडूनच माथेरानला जायचं आहे.
कार्बेट प्लॅटू, वन अँड ओनली 800 meters कार्बेट प्लॅटू. अँड ट्रेक झाली आहे आमची. जस्ट आम्ही आता चाललो आहे घरी. आता तुम्हाला फुल रोड दाखवतो. सगळ्यात आधी आपण तिकडून त्या साईडने आलो. इथे हे आहे विवपुरी रोडचं रेल्वे स्टेशन आहे. इथून परत तुम्हाला इथे यावं लागेल धूम लेक. त्यानंतर साग विलेजच्या इथून परत ट्रेक करत कार्बेट प्लॅटू. आता हा रूट पकडून आम्ही जस्ट जाणार आहोत माथेरान साईडला. माथेरानवरून टॅक्सी करून घरी. कार्बेट प्लॅटू दॅट वन फ्रेंड अँड मॅगी. तर गाईज प्लॅटूचा ट्रेक सक्सेसफुली कंप्लीट झालेला आहे. आणि जस्ट आता यावले रूटने माथेरानला जाऊन टॅक्सी करून जाणार आहोत आम्ही घरी. खूप चांगले फोटोज काढले आणि तेच म्हणजे फोटोज वगैरे काढले. तर आजच्यासाठी फक्त एवढंच. आणि तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला कमेंट करा. आजच्यासाठी एवढंच आणि भेटू परत पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये. बाय.